ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आलं असून यानंतर या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली। यात आरोपीला फाशीची मागणी होत असून हे प्रकरण गंभीर असल्याने कल्याण बार असोसिएशनच्या संलग्न असलेल्या वकिलांनी एक निर्णय घेतला असून त्यांच्या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास या वकिलांनी नकार दिला आहे। या प्रकरणातील कल्याण बार असोसिएशनशी संलग्न असलेल्या वकिलांनी सांगितले की आरोपी अक्षय शिंदेचा न्यायालयात बचाव करणार नाही। यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं। यानंतर आरोपीच्या पोलीस कोठडीत 26 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली असून गेल्या आठवड्यात ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेल्या आरोपीला बुधवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यातील कल्याण येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 26 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचे आदेश दिल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं। दरम्यान महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून बुधवारी बदलापूरमधील शाळा बंद राहिल्या तर प्रशासनाने देखील शहरातील इंटरनेट सेवा बंद केली। या गुन्ह्याच्या निषेधार्थ काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने देखील 24 ऑगस्टला बंदची हाक दिली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।